मित्रांनो, 2 जानेवारी 2026ला एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आज. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा निर्गमित केलेला आहे. जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची संख्या निश्चित करण्याबाबत. मुळात या ठिकाणी अ, जिल्हा परिषदेला जी काही पदं आहेत पायाभूत आणि संच मान्यतेची, त्यामध्ये पायाभूत पदांची संख्या निश्चितीकरण करण्याबाबत या ठिकाणी हा शासन निर्णय आज रोजी निर्गमित झालेला आहे. यामध्ये या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनावरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांची अर्थात प्राथमिक संख्या 2,36,288 इतकी निश्चित करण्यात आलेली आहे आणि संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत समूह साधन केंद्रांची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यात सद्यस्थितीत 4,807 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत. म्हणजे शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांची जी प्राथमिकची संख्या जी आहे ती संख्या किती आहे तर 2,36,288 इतकी आणि समूह साधन केंद्र अस्तित्वात किती आहेत तर 4,807. आता यामध्ये संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आलेले आहेत. सदर शासन निर्णयातील परिच्छेद 5.4 अन्वये केंद्र स्तरावरील क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आलेले आहे. तो शासन निर्णयच आहे तसा. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झालेला आहे. तो मागे शासन निर्णय या ठिकाणी आला होता, त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला. संदर्भ क्रमांक 3 अन्वये या ठिकाणी केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे. उपरोक्तप्रमाणे प्रत्येकी 4,860 पदांचा समावेश असलेले 2 संवर्ग निर्माण झाले आहेत. क्रीडा शिक्षक, या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी अध्यापन विशेष शिक्षक. अर्थात जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या मर्यादेत सदर 2 संवर्ग निर्माण करण्यात आलेले आहेत. म्हणजे जे आपण आकडेवारी सुरुवातीला बघितली त्याच्या व्यतिरिक्त पायाभूत पदं जी आहेत, पायाभूत पदं किती आहेत 2,36,288. त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी जाता येणार नाही, मर्यादा ओलांडता येणार नाही. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या मर्यादेत सदर 2 संवर्ग निर्माण करण्यात आलेले आहेत. मग आता प्राथमिकची पदं कमी झाली का हे संवर्ग निर्माण केल्यामुळं ते बघावं लागेल. या पार्श्वभूमीवरील राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची उजळणी करून सदर पदे नव्याने निश्चित करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, असं या ठिकाणी म्हटलंय. आता शासन निर्णय काय त्या ठिकाणी पारित झालेला आहे ते बघा. या ठिकाणी संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शासकीय संवर्गातील पायाभूत पदांचा अद्ययावत तपशील या शासन निर्णयासोबत जोडलेला आहे अपरिशिष्टमध्ये. आणि यामध्ये असं म्हटलेलं आहे की परिशिष्ट अ मध्ये जिल्हा परिषद निहाय शिक्षकीय संवर्गातील मंजूर पायाभूत पद व शिल्लक पायाभूत पद याचा तपशील दर्शवण्यात आलेला आहे. एखाद्या वर्षाच्या संच मान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी पदे परिशिष्ट अ मध्ये दर्शवण्यात आलेल्या मंजूर पदापेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातील पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार आयुक्त यांना असेल. तथापि संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत संख्येच्या मर्यादेतच असे तात्पुरते पदांचे समायोजन करता येईल. संच मान्यतेसाठी परिशिष्ट अ मधील तपशील विचारात घेऊन कार्यवाही करायची, अशा पद्धतीने आबासाहेब कवळे साहेबांनी या ठिकाणी शासन निर्णय पारित केला. आणि यामध्ये बघा, या ठिकाणी परिशिष्ट अ जो आहे तो परिशिष्ट अ मध्ये त्यांनी बघा मेन्शन केलेला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचं नाव, मंजूर पायाभूत पदं,
21/8/2025 नुसार समूह साधन केंद्रांची संख्या, केंद्र स्तरीय विशेष शिक्षकांची संख्या दिव्यांग विद्यार्थी अध्यापनाच्या बाबतीमध्ये, केंद्रस्तरीय शिक्षकांची संख्या क्रीडा, केंद्रस्तरीय 2 संवर्गासाठी म्हणजे या 2साठी त्या ठिकाणी वापरलेली पदं आणि शिल्लक पायाभूत पदं. आता या ठिकाणी आपण बघूया, एक रायगड जिल्हा परिषदेचे या ठिकाणी बघूया. रायगड जिल्हा परिषदेमध्ये 8,600 ही काय आहेत, एकूण मंजूर पायाभूत पदं आहेत. त्यामध्ये आपण जर विचार केला तर 228 पदं जी आहेत ही समूह साधन केंद्रांची संख्या आहे. म्हणजे ती पदे संख्या आहे समूह साधन केंद्रांची. यामध्ये 228 ही विशेष शिक्षकांची संख्या म्हणजे दिव्यांग विद्यार्थी अध्यापनासाठी पायाभूत पैकी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. आणि त्यानंतर 228 जी आहेत ही विशेष शिक्षकांची म्हणजे क्रीडा दर्शवलेली आहेत. अशी जवळ-जवळ दोन्ही मिळून या ठिकाणी 456 आहेत. आणि मग 6,600 मधून 456 ही दोन्हीही पदं या ठिकाणी जर मायनस केली तर 8,144 ही जी काही पदं आहेत ही शिल्लक पायाभूत पदं या ठिकाणी राहतात. अशा पद्धतीने शासन निर्णयामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मंजूर पायाभूत पदांपेक्षा पदं जास्त होता कामा नये, म्हणून त्यामुळे त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, मंजूर पायाभूत पदांपैकीच या ठिकाणी विशेष शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी अध्यापनासाठी आणि क्रीडा अशी त्या ठिकाणी काय केलेली आहेत, दोन्ही संवर्गाची पदं वापरलेली आहेत आणि त्यानंतर शिल्लक पायाभूत पदं या ठिकाणी जोडलेली आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जो काही शासन निर्णय आहे तो 4,860 पदांचा समावेश असलेले 2 संवर्ग निर्माण झालेले आहेत. परंतु हे संवर्ग पायाभूत पदांच्या संख्येमधीलच त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनमध्ये बसवायचे आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी हा जो शासन निर्णय आहे आज रोजी प्रकाशित झालेला आहे. जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची संख्या निश्चित करण्याबाबत हा शासन निर्णय खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर विषय समजला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण थांबूया. धन्यवाद.